आमदार सुरेश धस यांनी काल देशमुख प्रकरणाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहे। संतोष देशमुख प्रकरणात पकडलेल्या 6 आरोपींपैकी कोणाचे नाव त्या यादीत असेल तर ते दुर्दैव आहे। आकाच्या मर्जीतील लोक फक्त 26 नव्हे तर 226 असतील अशी शक्यता आहे। तसेच धनंजय मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव मी सांगितले आहे। साडी नेसणारी पोलीस कर्मचारी नाही तर देशमुख नावाचा व्यक्ती आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः मागितलेला नाही असंही धस म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड। मला सांगायचे की CS हा व्यक्ती अतिशय चांगला आहे। ते सध्या आता परदेशात गेलेले, इथे नाही आहेत। त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही, परंतु संतोष देशमुखचा PM रिपोर्ट बिलकुल छेडखानीचा वगैरे नाही, अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे। आणि समजा अंजली दमानी यांना, आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे, देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत। आणि 8 पानी जो PM रिपोर्ट आहे तो परफेक्ट PM रिपोर्ट आहे, त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही। आणि जर त्यांचं दुमत असेल तर विषारा अजून प्रिझर्व आहे ना, विषारा 6 महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो। त्यामुळं माझं मत आहे की त्यांचं हॉटेल, हे बघा असंच होतंय, कोणाला तरी त्यांच्याबद्दल जिलोशी असली त्यांनी कागद गोळा करायचे, त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा। आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे, कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना। ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायचं म्हणले महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही। त्याच्यामुळं एकटं काय त्यांचा नाही। आणि CS ते इथे आल्याच्या नंतर मागं सुद्धा त्याने अतिशय सुंदर काम केलेलं आहे। आणि आता सुद्धा ते आलं की OPDच वाढती कोण आणि डिलिव्हरी वाढती, इतके मोठ्या प्रमाणात। बघा ना फरक, मधल्या कालावधीत ते नव्हते ना, त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या, पुन्हा TV ला बातम्या आल्या। अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का? अशोक थोरात आल्यापासून माझं त्याचा काही फारसा संबंध बी नाही, मी कधी त्याच्या बिचाऱ्याच्या बदलीला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही। परंतु रिपोर्ट जो आहे, तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडचेच आहे, तुम्ही जाऊन बघा ना, दवाखान्यात स्वच्छता वाढले का नाही, आमका झालं का नाही। आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत, त्यांच्या जागेवर सबऑर्डिनेटने कोणी निर्णय घेतला असेल, जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील। परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयाने परमिशन दिल्याच्या नंतर त्याचं मेडिकल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे। आणि आता मला वाटतं रिपोर्ट सगळे नील आले तर त्यांना जेलमध्ये घाला। तो काय आकडा सांगताना सुद्धा त्या 26 मधले मी चेक केले, 10 लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नसेल। माझी विनंती आहे माहिती देणाऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणावर, कारण हे आकाच्या ह्या केस म्हणजे संतोष देशमुखच्या केसमधले 6 आरोपी ज्यांनी पकडले त्यावेळी अधिकाऱ्यांचे नावं जर त्या यादीत येत असतील तर दुर्दैव आहे, असे यादीत नावं देऊ नये। परंतु आकाच्या मर्जीतले लोक फक्त 26 नाहीत, 226 असतील। ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतोय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये, बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं। कारण ते आकांच्या दिमतीला कोण माणसं पाठवायचं, पाय छापायला कोणी पाठवायचं, अशा पद्धतीचं सुद्धा तयाऱ्या करतायत। आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवताना दिसलेले जे लोक आहेत त्यांचे नावं मी ऑलरेडी घेतलेले, परंतु साडी नेसलेली व्यक्ती मी एका पोलीस अधिकारी म्हणलो होतो, तर तो पोलीस कर्मचारी नाही आहे, देशमुख नावाचा